करत असलेल्या कामाची देवपूजा खऱ्या अर्थाने त्यांनी जवळून पाहिली, म्हणून तो दुकानाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आणि त्या दुकानामध्ये यथार्थपणे त्यांनी खऱ्या अर्थाने येणारा ग्राहक ही आपला देवता आहे आणि आपण जे काही खऱ्या अर्थाने काम करायचंय ही कर्मरेषा देवपूजा समजून केली, म्हणून तर खऱ्या अर्थाने एका दुकानाचं फार लवकर दुसऱ्याही दुकानात रूपांतर झालं आणि पाहता पाहता कष्टाच्या वेलीवरती शून्यातून या कर्मरेषा आधारे त्यांनी आपल्या घराचंही नंदनवन केलं. बाबांनी हा जीवनामध्ये साधलेला ज्ञानेश्वरी गीतेचा पहिला योग आहे आणि तो म्हणजे कर्मयोग आहे. कारण गीता ज्ञानेश्वरीचा कर्मयोग आम्हाला सांगतो, तुम्ही शेतकरी आहात ना, तुमच्या शेतीचं काम देवपूजा समजून करणं हा तुमच्या जीवनातली कर्मयोग म्हणजे तुमच्या जीवनातली देवपूजा आहे. तुम्ही नोकरी व्यवसाय करताय तो प्रामाणिकपणे करणं म्हणजे तुमच्या जीवनातला कर्मयोग ही तुमची देवपूजा आहे. आम्ही घरातला स्वयंपाक बनवतो, तो बनवत असताना आमची मानसिक भावना आनंदित आणि उल्हासित ठेवणे म्हणजे आपल्या जीवनातला कर्मयोग ही आपल्या जीवनातली देवपूजा आहे. आणि बाबांनी खऱ्या अर्थाने जे कर्म या मृत्यूलोकात साधलं ते देवपूजा समजूनच साधलं, म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरीचा पहिला योग साधला आणि तो म्हणजे कर्मयोग आहे. बाबांनी आपल्या जीवनामध्ये साधलेला ज्ञानेश्वरीचा गीतेचा दुसरा योग म्हणजे ज्ञानयोग आहे. आता ज्ञानयोगाची व्याख्या माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामरानं काय करावी, तरी सोपं करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे समजणं सोपं होईल. एखादं 4 वर्षाचं लेकरू जर रांगत आलं आणि त्यानं सांगितलं मी त्या बाजूला एक साप पाहिला, आपण विश्वास ठेवू का? आपण विश्वास ठेवणार नाही. एखादा व्यसनी व्यक्ती हलडुलत आला आणि त्यानं सांगितलं मी येताना एक साप पाहिला, आपण विश्वास ठेवू का? आपण विश्वास ठेवणार नाही. पण एखादा ज्ञानी मनुष्य जर या ठिकाणी आला आणि त्यानं सांगितलं मी येताना एक सर्प पाहिला, तर आपण त्यावर विश्वास ठेवणार. कारण आपण त्यावर नाही त्याच्या ज्ञानावर विश्वास ठेवणार. कारण मनुष्य या जगात स्वयंपूर्ण होतो तो ज्ञानाच्या बळावर होतो. आज पुस्तकी ज्ञानाचं गुणोत्तर पाहिलं तर आपल्या पाठच्या बहिणी असतील, आपल्या पाठचे भाऊ असतील, यासाठी खऱ्या अर्थानं ज्यांनी आपल्या शिक्षणाला तिलांजली दिली, मात्र खऱ्या अर्थानं शेतीचा व्यवसाय असेल किंवा किराणा मालचं दुकान असेल किंवा ग्राहकाला जोडून ठेवण्याची कला असेल किंवा कुटुंबाला एकसंध ठेवण्याचं ज्ञान असेल, या प्रत्येक गोष्टीमध्ये ज्ञानाची सर्वोत्तम पातळी बाबांनी तर आपल्या जीवनामध्ये साधली. पण भविष्यामध्ये शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे ओळखून त्यांनी आपल्या लेकरांनाही, मग त्यांचे पुतणे असतील, त्यांची खऱ्या अर्थानं चिरंजीव असतील, या सगळ्यांनाही ज्ञानाने एवढं परिपूर्ण केलं की आज समाजाच्या पाठीवरती हे कुटुंब एका वेगळ्या उंचीवर ज्ञानाच्या बळावर आहे. हा बाबांनी ज्ञानेश्वरी गीतेचा या मृत्यूलोकात साधलेला दुसरा योग म्हणजे ज्ञानयोग आहे. बाबांनी आपल्या जीवनामध्ये कर्मरेषेचा तिसरा योग साधला आणि तो म्हणजे भक्तियोग आहे. आता भक्तियोगाची व्याख्या माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामरानं काय करावी, पण सोपं करण्याचा प्रयत्न करूया म्हणजे समजणं सोपं होईल. भक्ती जर भुकेत आली आपण तिला उपवास असं म्हणतो. भक्ती जर अन्नात आली आपण तिला महाप्रसाद असं म्हणतो. भक्ती जर पाण्यात आली आपण तिला तीर्थ असं म्हणतो. भक्ती प्रवासाला निघाली आपण तिला तीर्थयात्रा असं म्हणतो. भक्ती जर संगीतात आली तर आपण तिला लोकसंगीत असं म्हणतो. भक्ती जर कृतीत आली आपण तिला सेवा असं म्हणतो. आणि तीच भक्ती जर मानवाच्या अंतःकरणामध्ये रुजली तर मानवता हा वारकरी संप्रदायाचा अखिल कणा निर्माण होतो. आणि मानवता हा भाव आपल्या अंतःकरणात रुजला की देव पाहावयासी गेलो, देवची होऊन ठेलो. या मृत्यूलोकामध्ये या नरदेहाला सुद्धा देवत्व प्राप्त होतं. आणि बाबांचं जीवन जर पाहिलं तर कोणतेही पाहुणे असू द्यात, नातेवाईक असू द्यात, आपला ग्राहक असू द्या, पण कुणीही इथं आला आणि रस्त्यावरून त्यांनी पाहिलं तर चहा पाणी घेतल्याशिवाय का त्यांनी जाऊ दिलं नाही. कोणीही येऊ द्या पण जेवण हक्कानं बसून घातल्याशिवाय त्यांनी कधी जाऊ दिलं नाही. आणि किराणा व्यवसाय करत असतानाही कुणाची कोणतीही अडचण असू द्या पण पैशामुळं खऱ्या अर्थानं त्यांनी कधी कुणाला आपल्या दुकानातून मागं पाठवलं नाही. कारण प्रत्येकाच्या अंतःकरणातला देवत्व पाहिलं. म्हणून कुणाच्या कुटुंबात पाहुण्यारावळ्यांमध्ये किती मोठं संकट आलं त्या संकटातलं हक्काचं नाव म्हणजे खऱ्या अर्थानं नामदेव बाबांचं नाव होतं. हा आणि समाजामध्ये जर पाहिलं तर बनलेला हा खऱ्या अर्थानं जमलेला हा समाज हे सांगण्यासाठी पुरेसा आहे. त्यांच्या जीवनात माणसांचं महत्त्व काय होतं. कारण महाराष्ट्रात असा एकही माणूस सापडणार नाही का ज्यांचं बाबांचं खऱ्या अर्थानं काही शत्रुत्व होतं. ज्यांनी प्रत्येकाच्या अंतःकरणात देवत्व पाहिलं आणि त्या देवत्वाची पूजा करताना त्या आपल्या कुटुंबासाठी देव पाहावयासी गेलो, देवचे होऊन ठेवलो. खऱ्या अर्थानं चिरंजीव असतील, त्यांचं कुटुंब असेल, त्यासाठी त्यांनी आपल्या घरामध्ये आपलं देवत्व खऱ्या अर्थानं सिद्ध केलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हा बाबांनी ज्ञानेश्वरीचा साधलेला तिसरा योग म्हणजे खऱ्या अर्थानं भक्तियोग आहे. म्हणून तर बाबांच्या जीवनाची वाटचाल ज्ञानेश्वरीच्या चौथ्या युगाकडे झाली आणि तो म्हणजे राजयोग आहे. कारण प्रापंचिक जीवाला खऱ्या अर्थानं मनुष्य मृत्यूलोकात किती वर्ष जगला,
याला महत्व आहे, पण अध्यात्मशास्त्रात जर आम्ही पाहिलं तर तो कसा जगला याला महत्व आहे आणि आपल्या जीवनाची परिपूर्णता खऱ्या अर्थाने बाबांनी आपल्या जीवनामध्ये साधली. पण राजयोगावरती जर बोलायचं म्हटलं तर पुढचा आणखी अर्धा तास निघून जाईल. म्हणून एका वाक्यात राजयोग सांगायचं म्हटलं तर राजयोग 4 खांबांवरती उभा आहे. सत्य, अहिंसा, अस्तेय आणि ब्रह्मचर्य ही 4 तत्व म्हणजे राजयोगाचा समूळ गाभा आहे. आज यातला पहिला शब्द कोणता आहे? सत्य. आता आपण खऱ्या अर्थाने झेडपी शाळेत नेहमी वाचतो. आता ते इंग्लिश मीडियमचे बरेच डबे आलेत, पण जसं आता लोक ह्या 15 दिवसात BSNL कडे वळाली महाराज, कारण जिओनं आणि एअरटेलनं कार्यक्रम फिट केला. आता सगळे BSNL कडे वळाली. आज या गादीवरून माझं एक वाक्य लिहून न्या, फक्त अजून 10 वर्ष जाऊ द्या. ज्या वेगात लोक आता BSNL का वळालीत ना, तेवढ्याच पुढच्या 10 वर्षानंतर मराठी झेडपी शाळांकडे लोक वळाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आम्ही 3 कार्यक्रम केले ना, व्यासपीठावरून सांगतो, 3 कीर्तनं झाली तरी वर्षभराची पोराची फी निघेल. मी स्वतः प्राध्यापक आहे सायकोलॉजीचा, पण माझी दोन्ही मुलं झेडपी शाळेत आहेत. कारण आयुष्यात मला माझी मुलं ATM म्हणून घडवायची नाही, माणूस म्हणून घडवायची आहेत. कारण आता ATM घडतायत, माणसं घडत नाही, म्हणून वृद्धाश्रम वेगाने वाढत चालले आहेत. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. अख्खं आयुष्य तुम्ही पैसा मुलांसाठी कमवताय आणि मुलांकडून सुद्धा पैसे कमवण्याचीच अवस्था ठेवताय, तर मग खऱ्या अर्थानं त्यांनी आपल्याला सन्मान द्यावा ही अपेक्षा आपण ठेवावी का? कारण CBSEचं कोणतंही पुस्तक उघडा, मातृदेव भव, पितृदेव भव हे 2च शब्द दाखवून द्या, 1 लाख रुपये बक्षीस. आणि खऱ्या अर्थानं 80% कुटुंबात फक्त पिवळ्या डब्यात मुलं का पाठवायची? तर आईला त्यातलं फार नॉलेज असं, वडिलांनाही त्यातलं फार नॉलेज असं, पण शेजारणीचा मुलगा त्या पिवळ्या डब्यात जातो म्हणून आपला गेला पाहिजे. म्हणून जून जुलै मध्ये पतपेढ्यांची कर्ज काढायची आणि 70,000 फी. बरं, तुमच्यात